पन्हाळ पोलीस ठाण्याची इमारत सर्व नियम धाब्यावर बसून उभारण्यात आली आहे। ही इमारत बेकायदेशीर असून या इमारतीच्या वापरकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीने केली आहे। पार्टीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं आहे। पोलीस ठाण्याची इमारत उभारताना पुरातत्व विभागाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असून प्रादेशिक नगर रचना विभाग, मुंबई हायवे अधिनियम 1955 कलम 9 नुसार परवानगी घेण्यात आलेली नाही। त्याचबरोबर महसूल विभागाची सुद्धा याला परवानगी नसल्याचं नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलाय। या इमारतीच्या वापरकर्त्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या शिष्टमंडळानं दिलाय। पन्हाळा पोलीस स्टेशन ही जी काही इमारत बांधली गेली आणि त्याचा वापर चालू आहे त्याच्या अनधिकृत व बेकायदेशीरपणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार द्यायला आलेलो आहे। पन्हाळा ऐतिहासिक किल्ला आहे आणि ऐतिहासिक किल्ल्याच्या तटबंदी ही नॅशनल मॉन्युमेंट म्हणजे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आहे। या तटबंदीपासून 300 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नसताना प्रादेशिक योजना 78ला झाल्यानंतर परत 2018ला कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण प्रादेशिक योजना झाली। या प्रादेशिक योजना पाहता परवानगीशिवाय इमारत बांधता येणार नाही आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966चे कलम 18 नुसार कुणालाही विकास करायचा झाला तर परवानगी घेणे आवश्यक होते। परंतु शासकीय इमारतीला परवानगी न घ्यायचा प्रघात पाडला गेला आहे आणि हा प्रघात पाडला गेल्यामुळं अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे विकास करण्यात येतो। हे जिल्ह्यात जवळजवळ सगळ्या ठिकाणी असा प्रकार व्हायला लागला आहे। त्याच्या विरोधात आमचा नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्ष ठाम उभा आहे आणि ते इमारत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही, ती वापरणाऱ्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन लढलं जाईल आणि त्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। या शिष्टमंडळात डॉक्टर सुनील पाटील, बाळासाहेब कांबळे, आनंद कांबळे, आशुतोष पाटील, अरुण लोखंडे, तनुजा भोसले, मधुकर लकडे, महादेव भोसले यांचा सहभाग होता।